तेने सदाचिता समाधान सर्व सुखल्यारो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो असो ऐसा कोठे आठवाची देहीच विदेही भोगू दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो विठ्ठल पुंडरीकाय दाकमुंद्रं समागत्य तिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं देहु क्षेत्र निवासी
साहचरी हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनाती पवन सुत विनाती सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरदीश पांडुरंग परमात्मा यांचा अखंडपणे नामस्मरण करणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत सर्वश्रेष्ठ ज्यांना जगद्गुरु एवढे पद प्राप्त झाले असे असणारे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामाचं महात्म्य सांगणारा नामपर प्रकरणातील सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा सुंदर असा अभंग आज पहिल्याच दिवसाच्या कीर्तन सेवेकरता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा असून अभंगामध्ये तुकोबराय जे सांगतात ते माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने मी त्याचा चिंतन तुमच्या समोर मांडणार आहे प्रयत्न करणार आहे परंतु कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे ते वाक्याचं प्रथम कर्तव्य असतं म्हणून परिहार द्यायचा तो असा आज संत तुकाराम नगर म्हणजे सुलतानपूर या नगरीमध्ये आजपासून सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा या अखंड हरिनाम सप्ताहातील आज हा प्रथम दिवस आहे परंतु सप्ताह ज्यांचा आहे ते म्हणजे माझे हनुमंतराया आणि या हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये माझ्यासारख्या पामराला इथं दरवर्षी ते हनुमंतराय उभे करतात बरं आणि तुमच्या समस्त ग्रामस्थांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमा खातीर आजची माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा म्हणून हा सप्ताह आज
सुरू झाला, परंतु एक थोडस अडचण अशी की आज या गावामध्ये 2 ठिकाणी जागरण गोंधळ आहे. एक खंडेरायाची काठी डोंगरवाडीला गेली होती, ती आताच रिटर्न आली. त्यामुळे इथं जरा लोकसंख्या, आता लोकांना प्रश्न पडला जाऊ कुठं. इथं हनुमंतरायांचं कार्य आणि तिकडं खंडेरायाचं कार्य, परंतु वेळेत वेळ काढून कोणी तिकडं कोणी इकडं थोड्या वेळापर्यंत येतील अशी अपेक्षा. असो, आपण एवढ्यांची उपस्थिती आणि मेन म्हणजे ज्यांचं सप्ताह ते तर इथं आहेच, बरोबर की नाही. ते माझे हनुमंतराया, आणि मग ते असल्यानंतर मग काय होणं. म्हणून त्या हनुमंतरायांचं सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज प्रथम दिवसाची माझ्या वाट्याला आलेली कीर्तन सेवा जगद्गुरु तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग निवडला. अल्पमती अल्पबुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये जगाचे जगद्गुरु संत तुकोबराय आपल्याला सांगतात की बाबा, नाम हे अत्यंत महत्वाचं आहे. सदा नाम घोष करू हरिकथा. कशासाठी घ्यायचे नाम? तुकोबराय म्हणतात, माझा अनुभव आहे तुकोबरायांचा, तेने सदा चित्ता, त्याच्यासाठी घ्यायचे काय नाम. पण कसं घ्यायचे? सदा. सदा म्हणजे एखाद्या माणसाचं नाव नव्हे. सदा, सदा म्हणजे कायम, कायम नाव घ्यायचंय. आणि जर कायम नामस्मरण जर केलं तर तुकोबराय म्हणतात तेने सदा चित्ता. आणि एकदा का समाधान ज्याला प्राप्त झालं, मग त्याचा काय होतो पुढं? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत असो. ज्याला समाधान प्राप्त झालं त्याच्या चेहऱ्यावरती सुख दिसतच, तो आनंदाने डोलायला लागतो, नाचायला लागतो. का तर माझ्या मनाला समाधान झालंय म्हणून. आणि असं समाधान सुख माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना मिळालं आणि त्याचा परिणाम माझ्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये असा झाला. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुकोबराय म्हणतात, आम्ही कुठं काय खातो पितो काहीच देहभान आम्हाला नाही, म्हणून आम्ही नाम जपतो. तो नाम आणि ज्ञान एका अग्नी समान आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंग. हा झाला अभंगाचा धावता सरळ भावार्थ. मला वाटतं याच्यातच सगळं कळलं असेल. जाऊ का मग? नको ना? विठ्ठल विठ्ठल. संत तुकोबरायांचा प्रत्येकाच्या पाठातला जरी असला तरी सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबराय आदी करून इतर संतांनी सुद्धा सांगितलं की बाबांनो, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. कारण आज पहिला दिवस आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कोणताही कीर्तनकार असेल तर आजच्या दिवशी त्याने नामपर प्रकरणातील अभंग निवडावा असा दंडक माझ्या साधू संतांनी घालून दिला. त्या दंडकाला स्मरूनच आजचा हा नामपर प्रकरणातील अभंग आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांचा अधिकार आहे का तेवढा हा पहिला प्रश्न. की ते आपल्याला सांगतात तुम्ही देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला समाधान मिळेल. हा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अनुभव आहे. पण सांगणारे हे तुकोबराय आहे. मग कधी कधी अशा ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित होत असेल की माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, परंतु खरंच त्यांचा अधिकार तेवढा आहे का? जेणेकरून ते आपल्याला सांगतात हो अधिकार आहे, कारण माझे जगद्गुरु तुकोबराय नुसते जगद्गुरुच नाही तर ते संत आहे. नुसते संतच नाही तर त्यांच्या ठिकाणी तेवढं वैराग्य आहे. आणि जिथं वैराग्य त्यालाच म्हणतात संत. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या अंकित भगवंत ते खरे संत. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. सगळ्यांना आपलंस करणारा तो असतो संत. दयेचा सागर ज्याच्या हृदयामध्ये ओतप्रोत भरून वाहतो त्याला म्हणावा संत. सत्ताच्या संसाराची होळी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केली आणि माझ्या परब्रह्माला, माझ्या विटेवरच्या मालकाला सांगितलं, हे विठ्ठला, तुझ्यासाठी माझ्या संसाराची मी होळी केली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा
कारणासी बोलिले जेनुसी साच भावी गणेताय. अहो आम्ही तिथून इथपर्यंत आलो, एकच उद्देश होता, एकच संकल्प अवतारा तुला अहो आता बाया म्हणतील ही काय पण म्हणायला लागली,
पण यांच्याकडे एक दिवस मिसरी नसू द्या, अख्खं गाव पालथा घालतील. आता हे कशासाठी? समाधान. ये बाई एक लावण तरी दे. नाहीतर मग पुरुष वर्ग जर तंबाखू नसलीच शहरात पाहण्याजोगता नसतो, असं वाटतं त्यांचा फोटो काढा, पटकन सेल्फी काढून घ्यावा असा. मग ते काय करतं माहिती? खिशात हात घालणार, तंबाखूची पुडी काढणार, समाधानावर बोलते. त्या पुडीचं ऑपरेशन करायला सुरुवात. इकडून फाड तिकडून फाड. आता एकच पुडी नसती त्यांच्याकडे बरं का, असा कोपरा कुठेतरी कोपऱ्यात पिशीत पिशीत त्याच्यात त्या पुड्या. आणि मग त्या 9-10 पुड्या काढायच्या. इकडून फाड तिकडून फाड, त्या बार पुडीचं ऑपरेशन. ह्या कोपऱ्यात थोडी सापडतीची मूठ, त्या कोपऱ्यात थोडी, अशा 9-10 पुड्या एकत्र केल्या का एक किडा तयार. आणि तो काय एकदा मळला चुन्यात आणि तोंडामध्ये टाकला, हिडा तोंडात धरला, मग म्हणतो आता वाटतंय मी कुठंतरी जिवंत आहे बाबा. याला म्हणावं समाधान. समाधान प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आहेत, पण माझ्या संतांचं समाधान असं नव्हतं. काहींना संसार केला तर समाधान, काहींना द्रव्य भेटलं तर समाधान, धन दौलत भेटली तर समाधान, काहींना मला मुलगा हवा ही अपेक्षा, पुत्र झाल्यावर पुत्रामध्ये समाधान. माझ्या श्रीराम प्रभूंचे वडील दशरथ राजा मनामध्ये खंत होती, सगळं आहे, धन आहे, संपत्ती आहे, नगराचा राजा आहे, सगळं ऐश्वर्य आहे उपभोगायला, पण एका गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे माझ्या पोटी पुत्र संतान नाही. दशरथ राजाच्या मनातील खंत. दैत्य गुरु शुक्राचार्यांबरोबर युद्ध केलं दशरथ राजांनी स्वर्गामध्ये जाऊन. त्या ठिकाणी त्या दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या बाणानं दशरथ राजांच्या रथाची आग तुटली. कैकई रथामधून खाली उतरली ना आपल्या हातावरती रथ उचलून धरलं. तुम्ही म्हणाल एका बाईला एवढा पावर, एवढी शक्ती कुठून आली असेल? बाई कुठं रथाची तिथं कसं काय हात लावला रथ तिने उचलला? हो, कैकई ही अशी एकमेव व्यक्ती की तिच्यामुळेच खरं रामायण. तिनं जर तसं पण टाकला नसता तर असं पुढं काय झालं असतं का बरं? नसतं झालं. परंतु माझ्या कैकईनं मातेनं काय केलं बघा. लहान होती आणि शिष्यांची, ऋषींची, मुनींची सेवा करत होती. ऋषी मुनींची सेवा करत असताना तर लहान लहान म्हणजे आता हे मुली बसल्यात ना, अशी लहान होती बरं का दीदी कैकई, अशी तुमच्यासारखी. पण तुम्ही खुडीचे नाही, पण ते खुडीचं होतं थोडं. त्यानं काय केलं, सगळे ऋषी मुनी झोपून दिले. बारीकच होतं. दिव्याची काजळी काढली. काजळी आता या लाईटी आल्या, पूर्वी जर राखेलची बत्ती लावली ना, अहो काय विचारायची, ती तर जिथं लावली तिथं धूर. हात असं ठेवला का हाताला काळ. तिनं काय केलं, ती काजळी एका ऋषींच्या तोंडाला कुणी लावली? कैकईनं लावली. ते ऋषी झोपेतून उठल्याच्या नंतर त्यांनी हा प्रकार पाहिला. कुणी माझ्या तोंडाला काळा लावला, कुणी फासला काळा, म्हणे कैकईने लावलं. बोलवलं, का लावलास? महाराज माफ करा, चूक झाली, तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. अजिबात माफ करणार नाही. आज तू माझ्या तोंडाला काळं फासलं, भविष्यामध्ये असा एक दिवस येईल तुझ्या तोंडाला असं काळं फासलं जाईल ना, ते कधीच पुसू शकत नाही, असा शाप दिला ऋषींनी. रडायला लागली, हात जोडायला लागली. महाराज मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, मोठ्या अंतकरणानं माफ करा, परंतु मला काहीतरी उशाप द्या महाराज, काहीतरी उशाप द्या. त्यावेळेस सांगितलं, अजिबात उशाप तुला मिळणार नाही. महाराज असं काय करता? अहो या हाताने तुमची सेवा केली, या हाताची सेवेचं फळ तर काही द्यायलाच पाहिजे की नाही? सेवेचं फळ द्या. ठीक आहे म्हणे. अडचणीच्या काळामध्ये तुला वज्रा इतकी शक्ती तुझ्या हातामध्ये मात्र प्राप्त होईल, ज्या हाताने तू काळं लावलं त्या हाताने. आणि मग त्याच हाताने ते रथ, ती आग तुटली होती, तिथं हात लावला आणि रथ उचलून धरला बघा. त्या ठिकाणी दैत्य गुरु शुक्राचार्यांचा पराभव झाला. दशरथ राजा जिंकले आणि बृहस्पतींकडे गेले. सांगितलं, मी आलोय कशासाठी? माझ्याकडे सगळं आहे, एक गोष्टीची कमतरता, माझ्या चित्ताला समाधान नाही महाराज. पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. तेवढंच एक दुःख आहे, मला पुत्र हवा आहे. ठीक आहे म्हटले, जा पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ कर, तुला पुत्राची प्राप्ती होईल. आणि म्हणून एका मागून एक अशी 4 पुत्र झाले. म्हणून या रामायणातील प्रसंग आहे होतो.
म्हणजे एवढ्या मोठ्या राजा महाराजा असून सुद्धा चित्ताला समाधान नव्हतं का तर पोटी पुत्र संतान त्याचे वर्णन सांगितलं. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ए रामायण है पुण्य कथा श्री राम की, ए रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बूद्वीपे भरत खंडे आर्यावर्ते भारत वर्षे कनगरी है विख्यात अयोध्या नाम की, हे जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. असं ते रामायण. आणि माझे श्रीराम प्रभू त्यांचे वडील असणारे दशरथ राजा आणि त्यांना समाधान प्राप्त झालं. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला, पोटी पुत्राची प्राप्ती झाली आणि 4 पुत्र भरत शत्रुघ्न श्रीराम आणि लक्ष्मण त्यांच्या पोटी जन्माला आले. आणि मग सुखच सुख आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याच्या त्याच्या मनाची इच्छा पूर्ण झाली तरच त्याला समाधान मिळतं, तरच त्याला सुख मिळतं, अन्यथा अजिबात सुद्धा सुख मिळत. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. इथं बसलेला बाहेर बसलेला प्रत्येक गावातला जीव कोणी माणूस असू द्या एकच इच्छा आहे, मला सुखी देवा, मला सुखी ठेव, देवा मला सुखी ठेव. हेच मागणं असतं का नाही आपलं? फक्त सुखाचंच असतं ना? खरं खरं सांगा बरं मावशी, मामी, ताई, खरं खरं सांगायचं. आपण देवाकडे गेलो काय मागतो? देवा मला सुखी ठेव, देवा मला समाधानी ठेव. ही भावना कशासाठी? माझ्यावर दुःख येऊ नये, वाईट प्रसंग येऊ नये, आणि म्हणून आपण देवाकडे मागणं मागतो. पण मागायचं असेल तर दुसऱ्यासाठी मागावं. स्वतःसाठी मागणारे भरपूर सापडतील, जे दुसऱ्यांसाठी मागतात तेच खरे संत. विठ्ठल विठ्ठल. माझ्या संतांनी नामस्मरण केलं, माझ्या द्रौपदीनं नामचिंतन केलं, प्रसंगी माझे श्री कृष्ण परमात्मा तिच्या हाकेला धावून आले. माझ्या शबरी मातेनं नामस्मरण केलं म्हणून तिथला परिसर सुद्धा श्रीराम जयराम बोलत होता. हा शबरी मातेचा अधिकार. नामस्मरणाचा फायदा वाल्ल्या कुळाचा वाल्मिकी ऋषी झाला. नामाचा फायदा केले रामायण. एवढा मोठा अधिकार प्राप्त कुणामुळे झाला तर केवळ आणि केवळ देवाच्या नामचिंतनामुळे झाला. माझ्या मीराबाईंना नामस्मरण केलं, विषाचा परिणाम श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती झाला. पण नाम इतकं पवित्र साधन आहे, इतकं श्रेष्ठ आहे की नामासारखं मोठं जगाच्या पाठीवर काही. गगनाहुनी वाढ Oh
ज्ञानदेव पूसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे गगनाहुनी वाड नाम आहे एवढं मोठं नाम गगनापेक्षा मोठं माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. म्हणून तर संकट काळी क्षणाक्षणाला आपल्याला ज्या वेळेस असं वाटतं ना माझ्यावरती संकट आलंय दुःखाचा प्रसंग आलाय मनामधून आवाज द्या माझ्या परब्रह्माला. तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्यासाठी धावत आल्याशिवाय राहणार नाही. फक्त भाव अत्यंत महत्वाचा बरं का. भाव असेल तिथं देव, भाव नसेल तर देव नाही. तो म्हणतो मी बाजारचा भाजीपाला नाही भाऊ 5 रुपयाला विकत घ्यायला 10 रुपयाला विकत घ्यायला. मी कोण आहे? मी परब्रह्म आहे. संपूर्ण जगाची निर्मिती माझ्यामुळे आहे. सृष्टीचा निर्माता मी आहे. माझ्या सत्तेशिवाय इथं पान सुद्धा हलत का आहे ना ओवी ना ज्ञानेश्वरी मध्ये म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चाळिता. सत्ता माझ्या परब्रह्माची आहे. तो जगन्नियंता परमेश्वर आपल्यावरती नजर ठेवून आहे आणि त्याला जर मनातून आवाज दिला तो खऱ्या भावाने द्यावा. भाव अत्यंत महत्वाचा असतो. सांगून जाईल भाव नसेल तर काही उपयोग नाही. एक वयस्कर जोडपं होतं, वयस्कर होतं, वयोवृद्ध होतं आणि ते गेले पंढरपूरला. आता रिटायरमेंट झालेलं होतं पण सुशिक्षित जोडपं होतं बरं का. पंढरपूरला गेले एकादशीच्या निमित्तानं. एका ओळखीच्या ठिकाणी थांबले. ते ठिकाण म्हणजे एक ब्राह्मणांचं घराणं होतं पंढरपूरमध्ये. ओळखीच्या ठिकाणी थांबले. पाहुणे आल्यानंतर आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो. कुणीही आपल्या दारामध्ये आलं तर किमान त्याला या तरी म्हणावं. आल्यानंतर एक ग्लास एक तांब्या भरून एक घोटभर पाणी तरी द्यावं. पाणी दिल्यानंतर चहा तरी करावा आणि नसेल प्यायचा तर प्रेमानं 2 शब्द बोलावे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण काही लोक असं जेवण असले तर असा हात करतात तो पाठीमागे. याला भारतीय संस्कृती म्हणायचं नाही. ते पाहुणे आले म्हणून अतिथी देव हो त्यांचा सत्कार केला आणि उत्कृष्ट असं आता एकादशीच्या दिवशी फराळ बनवलं आणि पुढे होती बारास. ती बाई म्हणे काय बनवायचं. तो बाबा म्हटला ताई आम्हाला पुरणाची पुरी फार आवडते पण आमच्या मिसेसला काही ती जमते का नाही जमत. ती केली तर फार बरोबर. ती म्हटली अहो काय फक्त तुम्ही जेवणच मागितले ना पोटालाच ना करते म्हणे. आता ती ब्राह्मण जी आजीबाई होती की नाही ती विधवा होती आणि तिनं त्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. इतका सुंदर बनवला. मस्तपैकी विलायची टाकली त्या पुरणाला वाटून. एकीकडे भात शिजतोय. आमटीला मस्तपैकी उकळी फुटली. कुरड्या तळल्या. भज्यांचा घाणा काढला. आहा हा असा मस्त वास सुटला. आलं का तोंडाला पाणी? नाही ना. कीर्तनात चाललंय बरं का आपल्या. तोंडाला पाणी येऊ द्या. अजून तिकडे चालू असं ते झाले भेटणच आपल्याला तसं काय नाही. असा सुंदर असा स्वयंपाक चालला. उकळी फुटली. असा मस्त आमटीचा मस्त घमघमाट सुटला आणि त्या बाईच्या तोंडाला पाणी यायला लागलं. म्हणली बाईला भूक लागली मला. त्या आजीबाईने उत्कृष्ट असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवला. जेवायला वाढलं. त्या बाईला इतक्या पोळ्या आवडल्या. इतका सुंदर स्वयंपाक बनवला म्हणे. पण काय करू आजीबाई मला बनवताच येत नाही. ती म्हणे काळजी करू नका मी तुम्हाला सांगते तसं तुम्ही बनवायचं. ते म्हणे मग ठीक आहे एक काम करते मी तुमच्याकडून रेसिपी लिहून नेते. आता हे फॅड रेसिपीचं हाताच्या कलियुगातलं बरं का. पूर्वीच्या काळी काही असो का नाही पुरीला स्वयंपाक येणं अत्यंत गरजेचं असायचं. आज आई बापू म्हणतात बाई स्वयंपाक नाही आला तर झालं पण शिक्षण करून घे. आणि मग एकदा लग्न करून दिलं बाईचं मग लय अवघड पराक्रम पुढचा. मग फोन करते मम्मी ए मम्मी अगं वांग्याचं भरीत बनवायचे पण कसं बनवू त्याला काय काय घालायचं. मग आधीच शिकाय रोग झाला होता का. अहो स्वयंपाक म्हणजे काही एका दिवसामध्ये शिक्षणामध्ये प्रश्न उत्तर
आई ज्ञानाई या काय करतात, प्रश्नाचं उत्तर पाठ करतात. एवढे हुशार लेकरं आहेत. आपण उत्तर एका दिवसात पाठ करू शकतो दादा, बरोबर की नाही? पण स्वयंपाक एका दिवसामध्ये शिकू शकतो का? नाही. ती म्हणे मला येत नाही. मग ती म्हणे रेसिपी आताच फेडते, रेसिपीचं घेतलं पान आणि असं लिहिलं. आजी हा सांगा बरं भात कसा बनवायचा, असा असा, आमटी तशी तशी, भजे कुरड्या, आणि शेवट राहिलं काय, पोळ्या. म्हणे पोळ्या कशा बनवायच्या, ती म्हणे घ्या लिहून. मस्त पैकी लिहिलं बिलं, अशी घडी बिडी घातली आणि त्या आजींचं दर्शन घेतलं आणि म्हणे आजीबाई पुन्हा येईन बरं का पोळ्या खायला, पुन्हा येईन. ते दोघं नवरा बायको आपल्या गावाकडे यायला निघाले. आता हिच्या डोक्यात काय होतं ताई, पोळ्या. एसटीत बसली तरी पोळ्या 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 पोळ्या, डोळे झाकले तरी पोळ्या पोळ्या पोळ्या, बसली तरी पोळ्या पोळ्या, नुसत्या पोळ्याच पोळ्या. हिला असं झालं मी कधी पोळ्या बनवेन, का तर मी लिहून आणलंय ना, आता मला येणार पोळ्या. बघा भाऊ कसा असतो, येणार मला पोळ्या. घरी पोहोचली, मग काही दम बिम काढावं का नाही. म्हणजे ओ एक काम करा, काय तुमच्या मित्रांना बोलवा 10-12. कशासाठी ग, आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा. लगेच म्हणे हो बोलवा. तो म्हणला अगं काही शिकून घे 4 8 दिवस. नाही नाही उद्याच बोलवा म्हणे. ठीक आहे बोलवलं, उद्याच बोलवलं. म्हणे माझी बायको पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणारी जेवाली. आता ते बिचारे त्यांच्या पण बायका आडाण्याच भोपळे, त्यांना बी पोळ्या येत नव्हत्या. ते म्हणे बरं झालं कुठून तरी खायला मिळते, आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खातो. ठीक आहे येतो तुमच्याकडं. आणि मग तो अख्खा नोकरदार स्टाफ होता ना त्यांचे मित्र परिवार, तो आला बरं का. मग आता हिनं भात बनवला, आमटी बनवली, कोरड्या तळल्या, भजे पण मस्त पैकी तळून झाले, पीठ मळून ठेवलं, पुरण वाटून ठेवलं. आणि बाई आता पोळ्या करायला नीट आहे का बरं, नीट आहे का. आता पोळ्या करायला बसली. असा पिठाचा एवढा उंडा तोडला. उंडाच म्हणतात तुमच्याकडं, मी काहींचं गुंडा ऐकलं, गुंडा. काही ठिकाणी मी ऐकलं गुंडा. आता आपल्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, गुंडाच ना, गुंडा नाही ना. तो उंडा एक तोडला, पुरणाचा एक गोळा बनवला बरं का. पण म्हणली बाई आता हे कसं ग, अशी बघती. कुठं आले हे, शेवटची ओळीला. आपण फक्त पीठ मळलं, पुरण वाटलं, पुढे काय करायचं ध्यानातच नाही ना लिहायचं. आता काय करायचं, म्हणली बाई आता काय करायचं, हे कशात काय घालायचं नेमकं काय कळच ना. मग तिनं काय केलं सांगू का, तो गव्हाचा उंडा असा एवढा घातला, उंडा, आणि पुरणाचा असा एवढा घेतला. त्या पुरणाचा गोल 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 चाड, पुरणाचं चाड केलं. आणि त्याच्यात काय घेतलं, गव्हाचा उंडा घातला, मस्त तोंड दाबलं, असं 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 केलं आणि असं पळपटावर घेतलं लाटणं आणि लागली ना लाटायला. आता ती मला सांगा किती मंत्र म्हणल्यावर ते लाटल्या जाईल पुरण. ते लाटलं का ते लाटण्याला चिटकायचं, ते लाटलं का लाटण्याला. ती म्हणली काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतं. पण काय चुकतंय, डोळे झाकले आणि त्या बाईला आठवलं. अगं बाई बरोबर म्हणली, त्या बाईनं पांढऱ्या कलरची साडी घातली होती आणि मी तर गाऊनच आहे. आता मला पण पांढरी साडी घातली पाहिजे तरच मला ते जमणार प्रकरण, नाही तर जमणार. पण माझ्याकडे तर पांढरी साडी नाही, कारण मी कीर्तनकार. मग काय टेन्शन नाही, जवळच दुकाने गेली लगेच आणि 500 रुपयाची साडी घेऊन आली. मस्त पैकी साडी नेसली आणि बसली पोळी लाटायला. पुन्हा तोच प्रकार, पुरण घेतलं, चाडं बनवलं, त्याच्यात पिठाचा गोळा घातला, लागली लाटायला. ते काही जमेच ना. म्हणले आता व्हाईट साडी पण घातली, मग आता का जमाना, काहीतरी कमी पडलं का. हा बरोबर, त्या बाईच्या हातात काही बांगड्या नव्हत्या. मग माझ्या बी फोडून टाकायला पाहिजे. काय बघता माझ्याकडे, त्या लाटण्याने तडातड तडातड फोडल्या ना बांगड्या, लागली लाटायला. जमलं का. हा बाई म्हणली काहीतरी चुकतंय, काहीतरी. काय चुकलं आता. आता तर बांगड्या फोडल्या, व्हाईट साडी. बरोबर, ती बाई विधवा होती. ब्राह्मणांमध्ये अशी पद्धत आहे, पती गेल्यानंतर चकोट टक्कल करतात ना, अशी संस्कृती बघा. केस कापले जातात. मग म्हणे आता काय, माझं तेवढंच राहिलं. बाई म्हणली आता बाकी सगळं झालं, पण काय नाही, पार्लर होतं शेजारीच मैत्रीचे. बाई म्हणली पटकन ये आणि आख माझं टक्कल कर, तेव्हा मला पोळ्या येतील.
गेली सोन्यासारखे कमरे आवडले केस कापून आली टक्कल केलं लाटायला बसली तरी जमिना दृष्टांत संपला सिद्धांत हा आहे तिला वरचा किती वेश बदलवला किती आपला आवेश बदलवला त्यामुळे तिला पूर्णाची पोळी जमली बाहेरून तिनं काही जरी करण्याचा प्रयत्न केला तरी तिला पोळी जमणार का तसं बाहेरून कितीही भाव दाखवला माझ्या मनात देवाबद्दल भाव आहे माझ्या कपाळाला गंध आहे माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि मग मला देव पावणार आहे असं अजिबात नाही त्याच्यासाठी बाह्य रंग नाही तर अंतरंग महत्वाचा आहे विठ्ठल विठ्ठल गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असावं आणि जर आपण अशुद्ध अंतःकरणाने माझ्या परमात्म्याला आवाज दिला तर तो येतो कारण नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे माझ्या द्रौपदीच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग एवढा वाईट प्रसंग आला पण मनामध्ये विचार केला आता त्याच्याशिवाय कुणी प्रार्थना केली ए प्रार्थना दिल की बेकार द्वारकीच्या राया वेळका सभया लावेला आवाज दिल्याबरोबर परमात्मा नारी बीच सारी या सारे बीच नारी हा प्रकार कळला नाही मला सांगायचं काय सदा नाम घोष करू हरी कथा कायमच नामस्मरण होतं चित्ताला समाधान देखील होतं आणि संकटातून वाचवणारा माझा परब्रह्म माझ्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आणि मला सुखाची प्राप्ती करून देणार हे तिला माहिती होतं म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात चित्ताला एकदा का समाधान मिळालं तर सुखाची चाहूल आपोआप मिळते आणि सुख मिळालं तर त्याचा परिणाम महाराज मंगळाच्या दुसऱ्या चरणात सांगतात Oh
प्राप्ती झाली की माणूस डुलायला लागतो. सर्व सुखले आलं, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. तुकोबराय म्हणतात सुख म्हणजे नक्की काय? सुखाची प्राप्ती झाल्यावर नेमका आनंद होतो, पण तो कुठला होतो? कुठला आनंद आहे तो? असा तो आनंद आहे, माझे विठू माऊली मला भेटले आणि इतका आनंद झाला की त्या आनंदामध्ये मी नाचतोय, मी डोलतोय, मी काय करतो मलाही कळत नाही. इतका आनंद, आनंदाचे डोई आनंदे तरंग, आनंदाचे अंग आनंद, इतका आनंद त्यांना होत होता जेवढा आपल्याला झाला की आपण सुद्धा नसतो. म्हणून सर्व सुख, पण कोणते? सर्व अलंकार. आता इथं जो अलंकार सांगितला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी, तर राम नामाचा अलंकार आहे. आणि ज्यानं हा अलंकार आपल्या कंठामध्ये धारण केला ना, सर्व सुखाची प्राप्ती त्याच्या चरणाशी येते. हे जगद्गुरु तुकोबरायांचं आपल्याला सांगणं आहे. मग सुख कुठून? देवाचं नाव घेतलं, भजन केलं, ज्याला त्यातली आवड आहे, चित्ताला समाधान आहे. ज्याला, जो गायक आहे त्याला गायन करायला भेटलं की काय होतं? आनंदे निर्भर डुलत असे. हे लेकरं नाचतात डोलतात, याला म्हणावा आनंद. हे काय? सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. हा डुलण्याचा प्रकार आहे, हा भजनातला कीर्तनातला वेगळा. काही काही गावांमध्ये बाजारच्या दिवशी तो डुलण्याचा प्रकार वेगळा. तो 4 नंतर डुलत येतो, 6 नंतर डुलत येतो, 7 नंतर डुलत येतो. आणि त्याची लक्ष्मी का नाही, ती रात्रभर त्या बाबाची वाट बघत बसती. बाई माझा मालक अजून का आला नाही, अजून का आला नाही, अजून. तो खाऊन पिऊन मस्त गटारामध्ये लोळून जातो. तो डुलण्याचा प्रकार वेगळा. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी इथं सांगितलं, मला नामचिंतन केल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती झाली आणि म्हणून मी नाचायला लागलो, उड्या मारायला लागलो, डोलायला लागलो. माझे हनुमंतराय हे संत, भगवंत नाही. हनुमंतराय संत, पण ते हनुमंतराय राम म्हटल्याच्या नंतर कितीतरी सुख मिळत होतं. अंगामध्ये शक्तीचा संचार होत होता. हा रामनामाचा फायदा. मग ते हनुमंतराय जन्माला आल्याच्या नंतर लगेच कुठं? सूर्याला. अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. माझ्या राम प्रभूंचे हनुमंतराय दास होते. आणि या देवाचं आणि भक्ताचं हे नातं अनन्य साधारण होतं. त्या भक्तीला एक वेगळीच दिशा होती. राम म्हटलं तरी सुद्धा उड्डाण करत होते, शक्तीचा संचार होत होता. हा काय आहे? राम नामाचा फायदा. विठ्ठल विठ्ठल
असावं, सुख असावं, सुख असावं, मला सुख मिळावं, मला चांगले दिवस यावे, मला मान भेटावा, सन्मान भेटावा, प्रतिकूल चांगली अनुकूल माझी परिस्थिती व्हावी, एकच इच्छा आहे माणसाची, ती म्हणजे सुखाची. आयुष्य सुखाच्या आशेत निघून जातं, पण सुख फक्त पुढं 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 दिसतं, मृगजळासारखं वाचतं. मृगजळ बघा, आता एवढं कडक ऊन आहे आपल्याकडे, किती टेम्परेचर वाढलेलं आहे, असं लांब पाहिलं ना, असं जमिनीमधून असं काहीतरी झळाय झळाय, आपण त्याला मृगजळ म्हणतात. ते मृगजळ आहे का नाही, अगदी त्या पद्धतीनं त्या तिथं सुख आहे, जातो पकडतो, त्याला भेटतं का? एक माणूस घोड्यावर बसला, एवढी असं मोठी काठी घेतली, त्या काठीला काय केलं, तोंडाला घास बांधला. बरं दीदी, तोंडाला घास बांधला आणि त्या घोड्याला म्हणायचं पळ पळ. ते घोडं काय पळत नव्हतं, मग त्यांनी ती काठी पुढे गेली. एवढं अंतर होतं घासाचं त्या घोड्याच्या तोंडाचं. पण त्या घासाला पाहिलं की या घोड्याला वाटायचं मी थोडं पळालो का माझ्या तोंडात, मी थोडा पळालो का माझ्या, ते त्या घासाच्या आशेने एवढं पळालं, त्या बाबाला नियोजित वेळेत त्या ठिकाणी पोहोचवलं, तरी त्याच्या तोंडात घास आला का? तसं आहे आपलं हे जीवन, सुखाच्या आशेमध्ये तिथं सुख आहे. 1 किलोमीटरवर आहे, अर्धा किलोमीटर वरती आहे, 10 फुटावर आहे, 5 फुटावर आहे, 2 फुटावर आहे, आता मी त्याला पकडणार आहे, पण सुख भेटत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षणा एक मुक्ती यज्ञानी केला, क्षणा एक मुक्ती यज्ञानी केला, निलकानी शांती पावला, निलकानी पावला, माया देशीला जीवा मागे बलिदाने कोणी, मागे बलिदाने कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. ह्या जन्मातही सुख आहे, बघतो माणूस मिळते की नाही, पुढच्या जन्मामध्ये सुद्धा सुखाचीच प्राप्ती. प्रत्येकाला वाटते मला सुख मिळावं, पण माझे जगद्गुरु म्हटले माझ्या विठू माऊलीचं मी नामचिंतन केलं, इतकं मला सुख मिळलं, इतकं समाधान मिळलं, आणि माझ्या विठुरायाच्या नामस्मरणामुळं मी आनंदाने नाचतोय, डोलतोय. एवढंच नाही तर देहभान विसरलोय. अभंगाचं 3रं चरण. तुकाराम महाराज म्हणतात, त्या विठ्ठलाचं नामचिंतनाचा फायदा माझ्या जीवनात एवढा झाला
की मला काही आठवत नाही, मला काही सुचत नाही, काही कळत नाही. मी काय खातो, मी काय पितो, मी कुठं बसलो आहे, मी काय करतो, देहावरती तादात्म्य तुकोबारायांचं राहिलेलं नाही. अशी अवस्था माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची झाली. मग प्रसंग असा सांगितला जातो की माझ्या जिजाबाई मातोश्रींच्या घरी त्यांचे बंधुराज आले. आता भाऊ आल्यानंतर कुणाचं तोंड वाकडं होईल सांगा, खरं खरं त्यांचं होईल. कुणाचं, जर आपल्या नवऱ्याचा भाऊ घरी आला म्हणजे दीर आला, भाया आला, आणि जर भाऊ म्हणला ना, अगं बाई भाऊ येतोय काहीतरी जेवायला बनव, तर तिचं तोंड वाकड. हा त्यांना काय काम आहे, 8 दिवसात सुट्टीच्या दिवशी बोंबलत चाला ते. शनिवार आले का आले घरी, रविवार आला का आले घरी. त्यांना तेवढंच काम आहे. तिकडे फ्लॅट मध्ये राहत्या ना, त्यांना म्हणा तिकडच राहा ना, मी काय मोलकरी नाही का. तो म्हणतो अगं एवढं चिडू नको, भाऊ येतोय पण तो तुझा. असं आहे का बाई, अगं बाई माझा का, मग करते करते बघा ना भामट्या. हा म्हणजे धीर भाया आपला भाऊच असतो की नाही, पण मग ते बोंबलत चाला त्यांना, तुझाच भाऊ येतोय म्हणल्यावर मग अगं बाया मग त्यांना नॉनव्हेज आणा, म्हणलं पनीर आणा, मी बनविते ना, मला काही काम नाही, मी सुंदर पद्धतीनं बनवणार आहे. भाव जिजाबाईंचे भाऊ घरी आले. इतका आनंद झाला माझ्या जिजाबाईंना, मी काय स्वयंपाक करून काय नाही असं झालं बघा. एका ठिकाणी वर्णन केलं जातं की खिरीमध्ये साखर टाकायची विसरली, काही ठिकाणी असं लिहिलंय की अन्नामध्ये मीठच टाकायचे विसरले. बरं का, 2 ठिकाणी 2 भाव सांगितले जातात की खीर बनवली भावाला आवडते म्हणून, आणि साखरच टाकायची विसरली का, माझा भाऊ खूप दिवसांनी घरी आलाय. आणि त्या भावाच्या प्रेमामध्ये बहीण इतकी वेडे झाली, इतकी भावविभोर झाली. जशी शबरी माता माझ्या रामप्रभूंसाठी भावविभोर झाली, तशी ती बहीण आपल्या भावासाठी भाव विसरून गेली आणि देहावरती तादात्म्य संपलं आणि त्या खिरीमध्ये साखर टाकण्याची विसरली. उत्तम प्रतीचा स्वयंपाक बनवला आणि आपल्या पतिराजांना म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं, महाराज आजच्या दिवस तुमचा भंडारा घोराडा भामचंद्र डोंगर बंद करा, घरी माझ्या भावासोबत पंक्तीमध्ये बसा. तुकोबरायांचं लक्ष नव्हतं पण बसले पंक्तीमध्ये. खाल्लं खाल्लं खाल्लं, खायचं तेवढं खाल्लं, जेवढं वाटलं तेवढं खाल्लं, पण भाऊ का खायना, भावाला तर खीर आवडते, भाऊ का खायना, भाऊ का खायना. 2च घास खाल्ले. अरे दादा घे ना, नको. अगं घे ना दादा, नको ना ताई, घे ना दादा, नको ताई. का माझा भाऊ खीर खात नाही. तुकोबराय निघून गेले. मग ते जिजाबाईनं खीर चाटून पाहिली तर साखर नाही. आपल्या पतिराजांकडे जावं आणि दरडावून विचार, का हो तुम्हाला सांगता आलं नाही का याच्यामध्ये साखर नव्हती, माझ्या भावाला खीर आवडते म्हणून मी बनवली. तुम्ही जर सांगितलं असतं तर माझा भाऊ अन्नपोटी राहिला नसता. काय झालं होतं तुम्हाला सांगायला, याच्यामध्ये साखर नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी उठले आणि दांडक्यानं मारलं नाही जिजाबाईला, उठले कानाखाली वाजवली नाही जिजाबाईला. अति विनयानं उत्तर दिलं, अगं बाई काय खातो आम्ही कासया संगाते, कैसे लागते नेनमुखी. आम्ही काय खातो काय नाही आमच्या मुखाला त्याची चव कळत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. हे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन होतं. आठवत नव्हतं काही. विनय अहंकार प्रवृत्ती अजिबात सुद्धा नाही त्यांना म्हणावं संत. माझ्या हनुमंतरायांचं मोलाचं सहकार्य लंका जाळण्यासाठी बरं का दादा. पण ज्या वेळेस लंका जाळली सगळे आले ना परत वापस, त्यावेळेस माझ्या रामप्रभूंनी सांगितलं, माझ्या हनुमंतानं मोठं कार्य केलं, लंका जाळली माझ्या हनुमंतरायानं, लंकेला आग लावली, लंका जाळली माझ्या हनुमंतरायानं. उत्तर दिलं, प्रभू लंका मी नाही जाळली हो. बघा विनय काय असतो संतांचा. देवा देवा मी नाही लंका जाळली, ती तर माझ्या सीता मैयाच्या क्रोधानं अगोदरच जळून खाक झाली होती. याला म्हणावं संत. विठ्ठल विठ्ठल. रामचंद्र माझे हनुमंतराया इतके श्रेष्ठ संत आणि भगवंत एकमेकाशिवाय काहीच नाही. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के
जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है, रावण मरे न श्री राम के बिना, लंका जले न हनुमान के बिना। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम असे होते माझे हनुमंतराय आणि माझे रामप्रभू, असं त्यांच्यामध्ये असणारं नातं। राम नामाचा आचार उच्चार आणि राम म्हटलं की देह पवित्र होतो, भजन केलं की आत्म्याला समाधान मिळतं। इतकं पवित्र आहे नाव माझ्या भगवंताचं, म्हणून ते नाम आणि त्या नामाला ज्या उपमा दिल्या त्या अभंगाच्या शेवटच्या
हळदीच्या कप झाली कुठं टाळ्या वाजवायच्या बरं, फायदा आहे तो. असो, माझे जगद्गुरु श्री संत तुकोबराय या ठिकाणी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, आम्ही ज्यांचं गुणगान करतो ते माझं परब्रह्माचं असणारं नाव. आणि ते नुसतं नावच नाही तर ते नाव घेतल्यानंतर ज्ञान मिळतंय. काय नाव घेतल्यानंतर ज्ञान मिळतंय. ते नुसतं नाव नाही तर तो नामाचा अग्नी नामाग्नी आहे. आणि एकीकडे देवाचं नाव घेतल्यानंतर ज्ञानाग्नी आहे. आणि तो अग्नी आमच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही एकरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. ज्ञान आणि नाम आल्याच्या नंतर आम्हाला पाप स्पर्शच करू शकत नाही. मग उरतं ते फक्त आणि फक्त पुण्य. म्हणून पुण्य प्राप्तीचं साधन आपल्याला घ्यायचं देवाचं नाव. सगळ्यांनी हातानं टाळी आणि आपल्या तोंडानं विठ्ठल रुक्मिणीचं मोठ्या प्रेमानं भजन करायचं. विठोबा या ठिकाणी माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने नामपरच अभंग निवडला. हे नाम पवित्र आहे, याच्यासाठी काही भांडवल लागत नाही बरं. ते आपल्या मुखानं सहजपणे निघाला तर समजावं पुण्य. नाही घेऊ वाटलं, नाही इथे येऊ वाटलं, बाहेरच बसू वाटलं, ही बडबड कधी बंद होती काय माहिती असं वाटलं तर समजायचं माझ्यात अजून पाप शिल्लक आहे. इथं तोच येतो ज्याच्याकडे पाप शिल्लक नाही. राम नाम मुखात त्याच्या येतं ज्याच्याकडे पाप शिल्लक नाही. राम सहजपणे जो बोलतो समजायचं माझ्यात पापाला थारा नाही. आणि जर तुम्ही नाव नाही घेतलं तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा काळ बांधून येईल, शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा. आमचे काय
माझी मुक्ताई दिसली मला यांच्यात, माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची मुक्ताई. खरोखर लेकर गडावीत तर असे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. भगवंताला सुद्धा नवल वाटावं, भगवंतानं सुद्धा कौतुक करावं, असं सुंदर वातावरण यांच्यामुळे तयार झालं. आम्हाला काय येतं नाही, आम्हाला काहीच येत नाही. आम्ही शून्य आहोत, आम्ही शून्य आहोत. आमच्याकडून बोलून घेणारं दुसरं कोणीतरी आहे. मी कीर्तन करते असं नाही, मी प्रवचन करते असं नाही, मी गायन करते असं नाही, हे माझं नाही, हे माझं काहीच नाही. मी तर काय बोलणार हे सुद्धा ठरवलेलं नाही, ते आपोआप बोलून घेतलं जातं. तो माझा भगवान परमात्मा, ती माझी सरस्वती माता, ती प्रत्येकाच्या जिभेवरती बसलेली असते ती माता. म्हणून देवाचं नाव अनंत आहे, पवित्र आहे, ते परब्रह्म आहे, ते शाश्वत आहे, त्याला पूर्ण विराम नाही. आणि जो घेतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय